बाचणी येथील नवीन पुलाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन. कागल आणि करवीर या दोन तालुक्यांना जोडणारा दूधगंगा नदीवरील बाचणी वडक शिवाले दरम्यानच्या नवीन पुलाचे काम 4 वर्षांपासून रखडलेले आहे. या पुलाचे काम तात्काळ सुरू करून हा नवीन पूल 6 महिन्यात वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची. बाचणी ते वडक शिवाले यांना जोडणारा हा नवीन पूल, या पुलासाठी शासनाकडून 400 कोटी मंजूर झालेत. गेले 3-4 वर्ष या पुलाचं काम अर्धवट आहे. हा पूल कधी पूर्ण होणार अशी इथल्या जनतेची आणि शिवसैनिकांची मागणी आहे. त्याचबरोबर या बाचणीमध्ये अनेक गावचा बाजार सोमवारी भरला जातो. अनेक गावचे या ठिकाणी शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी येत असणार आणि त्यासाठी येणार असलं तर पहिल्या पावसामध्येच या बाचणीच्या बंधाऱ्यावरून पाणी गेलं आणि या बाचणीच्या बंधाऱ्यावर जे बांधकाम केलेलं होतं कॉन्क्रीट टाकून अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. पहिल्या पावसातच ते वाहून गेलं. आज जर या पुलाची बंधाऱ्याची अवस्था बघितली तर कधीही कोसळण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हा जर बंधारा जर कोसळला तर बाचणी आणि वडक शिवाला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, तालुका प्रमुख अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या पुलाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात डॉक्टर के.एम. पाटील, चंद्रकांत पाटील, निवृत्ती पाटील, प्रकाश पाटील, यशवंत कोळी, जीवन कोळी, युवराज ससे, पिंटू गुरव, विजय जाधव, अजित बोडके, किरण दळवी यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.